नमस्कार मित्रांनो, स्टॉक काट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज डेट आहे 25/12/2023. आज ख्रिसमस मार्केटला सुट्टी आज, म्हणून आपण आज एक टूल आहे गॅन फॅन. तर ह्या गॅन फॅनवर आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर बऱ्याच लोकांना हे माहित नाही की गॅन फॅन कसा लावतात. चुकीच्या पद्धतीनं गॅन फॅन लावून लोक व्हिडिओ बनवतात आणि त्यामुळे त्यांचा लॉस सुद्धा होतो. तर आज आपण करेक्ट पद्धत बघणार आहोत. एक 15 मिनिटच्या चार्टवर पण बघणार आहोत आणि 1 डेच्या चार्टवर पण बघणार आहोत आपण. तर आज आपण बघूया मित्रांनो, मार्केटनं जिथून वरच्या दिशेला टर्न घेतलाय तिथून आणि जिथं मार्केटनं टॉप गाठलाय, बॉटम आणि टॉप अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला ट्रेंड लाईन मारायचं. हे 20 तारखेचं जे मार्केट आहे, 20 डिसेंबरचं, ते नाही असं आपण समजूया. म्हणजे मार्केट इथून स्टार्ट झालं इथपर्यंत मार्केट सध्या मार्केट येते असं आपण समजूया. तर या दिवसात आपल्याला कसं काम केलंय ते आपल्याला बघता येईल. तर आता आपण एक हॉरिझॉन्टल लाईन इथं मारू खाली सपोर्टला, आणि एक लाईन इथं वरच्या दिशेला मारू. लॉक करायचंय आणि इथून याला आपण जिथून आपल्याला गॅन फॅन लावायचं तिथं आपण व्हर्टिकल एक अशी उभी लाईन मारू, बरोबर या टॉप पासून एक व्हर्टिकल लाईन. आणि त्यानंतर एक टूल आहे ट्रेंड अँगल म्हणून, त्याने आपण 45 डिग्रीचं बरोबर माप घ्यायचं आहे. बरोबर या दोन्ही रेषेवरती ठेवून हे बघा इथं 45 डिग्री तुम्हाला त्या आकडे हालताना दिसत असतील. हे इथं बघा, इथं हे बघा, हे मी चेंज केल्यानंतर तुम्हाला इथे बरोबर 45 डिग्री दिसत असेल बघा. याला लॉक करायचं आहे. त्यानंतर गॅन फॅन बरोबर या 45 डिग्री जे आपण रेश मारलेले आहे त्याच्यावरती अशा प्रकारे लावायचं आहे. याचा हा जो मधला भाग आहे 1.1 हा बरोबर याच्यावरती यायला हवा, बरोबर या रेषेवर. आणि यानंतर याला आपण लॉक करणार आहोत. त्यानंतर दुसरं एक ट्रेंड अँगलनं खालच्या दिशेने 45 डिग्रीवरती परत एक रेष मारायची आणि याला लॉक करून परत एक गॅन फॅन आपण इथे लावणार आहोत. आणि याला पण बरोबर आपण लॉक करणार आहोत मधल्या रेषेवरती ठेवून, हे बघा. आणि अशा प्रकारे लागले. आणि त्यानंतर हे आपलं बरोबर लागलंय की नाही हे आपल्याला समजण्यासाठी या ज्या दोन रेषा आहेत निळ्या कलरच्या, यांनी जिथे एकमेकाला छेदलेलं आहे तिथं बरोबर फिबोनाचीची 50% रिट्रेसमेंट जो आहे ते बरोबर या दोन्हीच्या मधून जायला हवी. जर ती गेली तरच हे सगळं आपण केलेलं बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता आपण फिबोनाची लावतोय. हे बघा, ही टॉप टू बॉटम अशी फिबोनाची लावायची आपल्याला. आणि मग आपल्याला हिला लॉक करून आणि मग आपल्याला बघायचं आहे की 50% हे बघा इथे बरोबर ह्या दोन निळ्या ज्या रेषा आहेत त्याच्या बरोबर मधून गेली, म्हणजे आपण जे लावलंय ते अगदी योग्य आहे. तर याला आपण लॉक करूया. आणि आपण बघू शकता मित्रांनो की 20 हे जे दोन आहेत हे काढले तरी चालतील ट्रेंड अँगलच्या रेषा. 20 तारखेचं मार्केट तुम्ही बघू शकता मित्रांनो. 20 तारखेला काय मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे हे बघा इथं. हे बघा इथं मार्केट ओपन झालं. मार्केटनं जसंच ही तिसरी कॅन्डल 9:45 ची क्लोज केल्यानंतर तुम्ही इथं लगेच सेल साईडला जाऊ शकत होता. इथं स्टॉप लॉस एकदम छोटासा स्टॉप लॉस देऊन तुम्हाला फार मोठं टार्गेट मिळालं असतं. हे बघा इथं बरोबर सपोर्ट घेऊन या रेषेवर 3.1 वर सपोर्ट घेऊन परत मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे बघा. 61% ला रिट्रेसमेंट घेऊन परत 50% वर पिनबार कॅन्डल बनवून मार्केट परत वरच्या दिशेला गेलेलं आहे बघा.
म्हणजे इतकं छान काम करतं हे. तर आता आपण हे बघितलं 15 मिनिटाच्या याच्यावर. आता 1 तासाचा आपण 1 डेचा आपण लावून बघूयात. म्हणजे दोन्ही तुम्हाला समजेल की लहान याच्यावरती आणि एका दिवसाच्या याच्यावरती पण बघूया. तर आता आपण बघणार आहोत इथून इथपर्यंत हा बॉटम टू टॉप अशा आपण रेस लावून. पण तुम्ही म्हणाल की परत जर मार्केट वर फिरलं तर मग याचा उपयोग काय करून, तर त्यासाठी आपण असं करणार आहोत की ट्रेंड बेस्ड फिब एक्सटेन्शन हे आपण वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला वरच्या लेवल्स मिळतील. जर लेवल्स नसतील, मार्केट जर फ्रेश पहिल्यांदाच तिथं जर असेल आणि वर दुसऱ्या कुठल्या सपोर्ट नाही, रेजिस्टन्स नाही, तर आपण हे लावू शकतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला वरचे लेवल ऑटोमॅटिक मिळून जाते. हे बघा, हे अशा प्रकारे लावायचं आणि यानं आपल्याला या वरचे लेवल्स आहेत, तर यातल्या कुठल्याही एक लेवलला आपण हॉरिझॉन्टल लाईन घेऊन हे करूयात, मारूयात. तर आपण 61% आपण एक लाईन इथं आपण मारतोय. याला लॉक करून फिबोनाची काढून टाकू आणि इथं जो हा आपला सपोर्ट आहे, जिथून मार्केट टर्न झालं, इथं एक हॉरिझॉन्टल लाईन मारू आणि एक व्हर्टिकल लाईन जिथून आपल्याला हे आखायचं आहे, इथून एक व्हर्टिकल लाईन टाकली. त्यानंतर ट्रेंड अँगलनी 45 डिग्रीला आपण हे केलं, ह्याला लॉक करूया. आता आपण घेणार आहोत गॅन फॅन याच्यावरती लावून 1 मिनिट आपण लॉक करणार आहोत. बरोबर याच्यावरती रेषा यायला हवी. याला आपण लॉक केलं. त्यानंतर वरच्या दिशेने ट्रेंड अँगलनी परत एक 45 अंश सेल्सिअसची एक आपण लाईन मारूया. हे केली. नंतर गॅन फॅन लावू इथं परत वरच्या दिशेचा आणि परत एक लाईन खाली आणि बरोबरच्या मधून इथपर्यंत याला लॉक करू. आणि इथं आपण हे आता फिबोनाची रिट्रेसमेंट लावणार आहोत. फिबोनाची म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण जे बनवलेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे. जर 50%ची लाईन जर त्याच्यामधून बरोबर गेली तर आपण समजू शकतो की आपण लॉक केलेलं आहे. आणि ही 50%चे हे बघा, अगदी ॲक्युरेट या दोन्ही रेषेने जिथं छेदलंय बरोबर तिथूनच हे लाईन गेलेली आहे अशा प्रकारे. आणि हे तुम्ही 1 दिवसावरती बनवून याला 15 मिनिटावरती पण आपण हे करू शकतो, आपण बघू शकता तुम्ही रोजच्या मार्केटसाठी. तर हे बघा, खूप छान काम करते मित्रांनो. हे बघा, इथं वर आपली रेष आली, इथून मार्केट सरळ खाली. इथं तसंच झालेलं आहे सेम. तुम्हाला म्हणजे जिथं तुम्हाला हे रेषा दिसतील ते तुम्ही शॉर्ट सेल घेऊ शकता. हे बघा जिथं हे सपोर्ट वरती ह्या फिबोनाची लेवल वरती आलं, त्यानंतर ही गॅन फॅनची जी रेषा याच्यावरती आल्यानंतर इथं सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट परत वरच्या दिशेला गेलेलं आहे, ते फिबोनाची रिट्रेसमेंट पर्यंत. हे बघा इथून या रेषेवरती जो सपोर्ट घेतला, मार्केट पूर्ण वरच्या दिशेला फिबोनाची पर्यंत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला खूप छान काम करतं गॅन फॅन. पण त्याची लावण्याची जी पद्धत आहे ती जर तुम्ही योग्य आणि अगदी परफेक्ट आखली तर तुम्हाला मार्केट अगदी छान रिझल्ट देत आहे. तर माझ्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सांगा तुम्हाला गॅन फॅनचा व्हिडिओ कसा वाटला. आणि आज मार्केट बंद आहे, उद्या सकाळी आपण भेटूच. तर सांगा मला तुम्हाला की कसा वाटला हा व्हिडिओ. चला तर मित्रांनो, भेटू आपण उद्या. धन्यवाद.